नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम सोलापूर. पश्चिमेच्या अगदी जवळ चंद्राची कोर दिसते. सूर्याच्या जवळ आहे त्याचा अर्थ असा होतो अमावस्या संपल्याचा एक अर्थ होतो. आणि त्याच्यावर शुक्र दिसतो आणि बरोबर डोक्यावर आता हा गुरु दिसतोय आणि त्याच्या बाजूला इकडे हा इथे ह्याच्यातून दिसणार नाही पण डोळ्यांमधल्यावर दिसत मला मृग नक्षत्र आहे आणि त्याच्या बाजूला अगदी रोहिणी नक्षत्र आहे गुरुच्या बाजूला व्ही आकाराचं आणि गुरुच्या खाली हा मंगळ आहे. आता ह्याची गंमत काय हे सांगतो मी. भूगोलाचा किंवा खगोलाचा अभ्यास म्हणजे एक फार मोठी जादूची नगरी यामुळे चालेल. आता मी ह्याचा संबंध काय जोडतो हे सांगतो मला. मी खाली सूर्य मावळला आहे. मी आवर्त सारणी सांगतो याच्या संदर्भात. सूर्यमालेतला सूर्य म्हणजे आवर्त सारणीतला दुसऱ्या गणातला हेलियम आहे. सूर्य म्हणजे हेलियम. त्याच्यानंतर इथे दिसायला आहे चंद्र. चंद्राची कोर दिसते. 34 क्रमांकाचा चौथ्या आवर्तनातला हा चंद्र आहे. त्याला त्यांच्या भाषेत ग्रीक भाषेमध्ये सेलेनियम म्हणतात. आणि मग आपल्याला पाठ करायला खूप त्रास होतो. आपण चतुर्थीचा संबंध जोडला. इथं चतुर्थीचा चंद्र असं धरला तर चौथ्या आवर्तनात 34 क्रमांकाच्या मूलद्रव्याचं नाव सेलेनियम म्हणजे चंद्र आहे. आता शुक्र, हा जो शुक्र आहे हा सौंदर्याचा प्रतीक असंही मानलं चालेल. पण गंमत सांगतो तुम्हाला मी. व्हॅनेडियम ही प्रेमदेवता आहे. त्याच्यावरून व्हॅनेडियम हा शब्द वापरला आहे. 23 क्रमांकाच्या मूलद्रव्याचं नाव आहे. आता इथं बुध दिसणं थोडं अवघड आहे. सहजासहजी दिसत नाही. तो फार निरीक्षण लागतं त्याला. बुधाला मर्क्युरी असं म्हणतात आणि 80 क्रमांकाच्या मूलद्रव्याचं नाव मर्क्युरी आहे. आता इथं गुरु बघा. हे गुरु आणि मंगळ याचं काय विशेष आहे. गुरु आणि मंगळचं, गुरु आणि मंगळ ह्याच्या मधल्या बाजूला छोटे लघुग्रह आहेत. त्या लघुग्रहामध्ये